मेघना बोर्डीकरांकडून एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला। हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। मात्र अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप बोर्डीकरांनी केलाय। तर कार्यक्रमाला गर्दी नाही झाली म्हणून बोर्डीकर चिडल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली आवाज काढण्याची धमकी दिली। मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। कार्यक्रमाला गर्दी झाली नाही म्हणून बोर्डीकर ग्रामसेवकावर चिडल्या असा आरोप रोहित पवार यांनी केला। यावर बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले। मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी ग्रामसेवकाची तक्रार केल्यानंच ग्रामसेवकाला सुनावल्याचं बोर्डीकर म्हणाल्या। कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या। लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही। कोण रोहित पवार जे आमदाराला नीट बोलण्याच्या कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार। पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा रागा होता। विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं काम, छळ करतो, आम्हाला त्रास देतो। मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का? मला रोहित पवारांना सांगायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका। जर का सामान्य लोकांचे काम होत नसेल तर लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्या ठिकाणी त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला समज देणे। आणि रोहित पवार जर का याचा चुकीचा अर्थ काढत असतील तर हे बरोबर नाही। आम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करतो त्या आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्ट सांगितलं की आम्ही आता कारवाईशिवाय मला पाहिलं राहणार नाही। मला वाटतं केव्हा तरी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय करू